काय तुमच्या मनातही सतत नकारात्मक विचार येतात का? थांबा थांबा थांबा, कारण तुम्हीच एकटे असे नाही आहात. सध्या बरेच जण यामधून जात आहेत. म्हणजे बघा ना, काहीतरी वाईट होईल अशी भीती किंवा स्वतःबद्दलच कमीपणा वाटणं यासारखे एक ना अनेक विचार आपल्या मनामध्ये सतत घर करू पाहतात. आणि या विचारांचं एकमेकांशी मनातल्या मनातच जोरदार पद्धतीने युद्ध सुरू असतं. कधीकधी तर या युद्धाचा इतका उद्रेक होतो की परिणामी आपलं डोकं पार फुटायची वेळ येते. त्यामुळे यातून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा आपल्याला समजत नाही. कठीण वाटतं सगळंच, बरोबर ना? आणि तुम्हालाही असं होतं ना? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे आपलं मन शांत कसं ठेवायचं, नकारात्मक विचार आले तर ते थांबवायचे कसे, यावर सोपे पण प्रभावी उपाय. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल हे तर माहिती आहे, पण व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपण हा व्हिडिओ कुठून बघताय त्या ठिकाणाचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. पहिली गोष्ट, नकारात्मक विचार येतातच का? त्यासाठी एक गोष्ट समजून घ्या. ज्याप्रमाणे आपलं मन चांगले विचार करतं किंवा आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार ज्या पद्धतीने येत असतात त्याच पद्धतीने आपल्या मनामध्ये नकारात्मक विचारसुद्धा येऊ शकतात. त्यामुळे नकारात्मक विचार येणं हे सामान्य आहे. या विचारांना खूप भाव देण्याची किंवा यांना खूप स्पेशल विशेष समजण्याची चूक अजिबात करू नका. आपलं मन काय करतं माहिती आहे का? ते स्वतःला सुरक्षित करण्यासाठी वाईट शक्यतेचा आधी विचार करतं. पण जेव्हा हे विचार जास्त होतात, म्हणजे सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांची संख्या जेव्हा जास्त होते, त्याचा परिणाम आपल्या आनंदावर, आपल्या आत्मविश्वासावर होतो. नकारात्मक विचारांचं नुकसान काय होतं? सतत नकारात्मक विचार केल्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो, आपण अस्वस्थ होतो आणि आपला ताणतणाव वाढत जातो आणि आपण स्वतःला थांबवतो. म्हणून हे थांबवणं खूप गरजेचं आहे. याच्यावर उपाय काय? तर विचार थांबवण्याचा नुसता प्रयत्न करू नका. विचारांना थांबवायचा प्रयत्न केला तर ते अजून वाढतात. त्याऐवजी त्यांना फक्त ऑब्झर्व करा, म्हणजे त्यांचं निरीक्षण करत राहा. ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग येतात आणि जातात, तर त्याच पद्धतीने या विचारांचं आपण निरीक्षण करायचं, पण यांना खूप सिरियसली किंवा यांना खूप भाव द्यायचा नाही. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशा वेळेस आपल्या मनाला आपण दुसऱ्या कामामध्ये गुंतवायचं. जेव्हा खूप नकारात्मक विचार येतात आणि आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो, तेव्हा ताबडतोब काहीतरी करायचं. म्हणजे जसं की चालायचं. घरातल्या घरात का होईना आपण चालण्याचा प्रयत्न करायचा. आपण गाणी ऐकायची, देवाकडे प्रार्थना करायची किंवा काहीतरी कामात स्वतःला गुंतवून घ्यायचं आणि स्वतःला दररोज सांगायचं की मी मजबूत आहे, माझ्यासोबत सगळं काही चांगलं होणार आहे. हळूहळू काय होईल, तुमचं मन त्यावर विश्वास ठेवायला लागेल. आणि तुम्ही काय करायचं, जेव्हा तुमच्या मनामध्ये असे नकारात्मक विचार येतात, निगेटिव्हिटी जी तुम्हाला येत असते, तेव्हा सरळ एक कागद घ्यायचा. तुम्ही काय करा, एक स्वतःला म्हणजे हे सगळं मांडण्यासाठी, तुम्ही जेव्हा कुणाला हे सांगूच शकत नाही ना, तर ते एक्सप्रेस करण्यासाठी किंवा तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीऐवजी एका वहीची निवड करा. आणि या वहीवर आणि त्यातल्या प्रत्येक पानावर तुम्ही तुमचे विचार नेहमीच मांडण्याचा प्रयत्न करा, लिहून काढत जा. त्याच्यामुळे तुमची लिहिण्याची सवयसुद्धा एक म्हणजे चांगली सवय तुम्हाला लागेल. आणि जेव्हा तुमच्या मनात हे विचार येतातच, म्हणजे नकारात्मक विचार तुम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ते तुमच्या मनामध्ये येतच असतात ना, तर तुम्ही काय करायचं, एका ओळीवर तो एक विचार लिहून काढायचा. आणि सगळं काही लिहून झालं, तुमच्या भावना तिथे तुम्ही व्यक्त केल्या त्या वहीवर, तर मग स्वतःला विचारायचं किंवा त्या विचारांकडे पाहून तुम्ही स्वतःच विचार करून बघायचा की हे खरंच आहे का? म्हणजे जो काही निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार मी करतोय किंवा करते, तर हे सगळं खरं आहे का? मी तुम्हाला सांगते 90% वेळा तुमचं उत्तर नाही हेच असेल. मग आपण काय करायचं? साधी सोपी गोष्ट आहे बघा मंडळी. आपण सगळंच आपल्या कंट्रोलमध्ये करू शकत नाही.
ज्या वेळेस असं होतं तेव्हा आपण ते देवावर सोडायचं, मनातल्या मनात म्हणायचं. म्हणजे भलेही तुमचा विश्वास देवावर असेल किंवा नसेल, कारण बरेच जण असे असतात की ते नास्तिकसुद्धा आहेत, ज्यांचा नाही देवावर विश्वास. तर तुम्हाला देवावर नसेल सोडायचं तर तुम्ही ते ब्रह्मांडाकडे सोपवा, युनिवर्सकडे तुम्ही ते सोपवून द्या. आणि देवाकडे जरी सोपवलं, ज्यांनी देवाकडे सोपवलं किंवा ज्यांनी युनिवर्सकडे सोपवलं, तर त्या सगळ्यांनी मनातल्या मनात म्हणायचं आहे, जे माझ्या हातात नाही ते तू सांभाळ. आणि हे केल्यावर तुमच्या मनाला खूप शांतता मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, विचार येणं आपल्या हातात नाही, पण त्यावर किती विश्वास ठेवायचा किती नाही हे आपल्या हातात आहे. कारण आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार येऊ शकतात. चांगले जरी आले तरी त्याचा परिणाम काय होणार आहे, म्हणजे चांगले विचार आले आणि आपण त्याच्यावर काहीतरी त्या पद्धतीने कृती केली तर आपल्याला त्यातून काहीतरी चांगली गोष्ट मिळणार आहे. त्याच पद्धतीने नकारात्मक विचार आले आणि आपण त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कृती केली नाही, म्हणजे समजा एखादा खूपच वाईट विचार आहे आणि आपण त्याच पद्धतीने जर ती कृती केली तर नक्कीच त्यातून वाईटच काहीतरी आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामुळे हे जे नकारात्मक विचार असतात त्यांना आले तर येऊ द्या, पण त्यावेळेस तुम्ही जर काहीतरी स्वतःला गुंतवलं, काहीतरी काम केलं, गाणी ऐकली किंवा त्या विचारांचा तुम्हाला विसर पडावा यासाठी तुम्ही स्वतःला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत गुंतवून घेतलं तर नक्कीच या गोष्टींचा तुम्हाला त्रास होणार नाही. आणि मला माहिती आहे की हे एकाच दिवसात होणार नाही. जसजसं तुम्ही याच्यावर काम कराल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने या गोष्टी बाजूला टाकण्याची सवय लागेल. बघा, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा सराव करतो, म्हणजे आपल्या मुलांच्या बाबतीत म्हणा किंवा आपण जेव्हा लहान होतो त्या बाबतीत, त्यावेळेसचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की आपण जेव्हा शाळेत शिकत होतो, आपलं अक्षर चांगलं होण्यासाठी आपले जे शिक्षक असायचे ते काय म्हणायचे, शुद्ध लेखन लिहा म्हणजे तुमचं अक्षर चांगलं सुधारेल. हे सगळं एकाच दिवसात झालं का? आपण एकच दिवस शुद्ध लेखन लिहिलं आणि आपलं अक्षर लगेच चांगलं झालं का? नाही. आपण दररोज काही ना काही लिहित गेलो. ज्याप्रमाणे आपले शिक्षक सांगायचे त्या पद्धतीने आपण वहीच्या पानावर दररोज काही ना काही लिहित गेलो आणि एक दिवस असा आला की आपलं अक्षर खूप चांगल्या पद्धतीने यायला लागलं, म्हणजे वळणदार अक्षर ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने ते यायला लागलं. हे तर खूप साधं सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. तर याच पद्धतीने सकारात्मक विचार आपल्या मनात आल्यावर आपल्याला जसं आवडतं आणि आपण त्याच्यावर कृती करू पाहतो आणि कधीकधी त्या कृतीतून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं फळ मिळतं आणि सर्वजण आपल्यावर खुश होतात. त्याच पद्धतीने हे जे नकारात्मक विचार असतात यांना बाजूला सारण्यासाठी आपल्याला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत, ज्या मी तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये सांगितल्या. आणि जेव्हा तुम्ही हे सरावाने नित्यनियमाने करत जाल की नकारात्मक विचार आले येऊ द्या, त्यांना अजिबात स्पेशल बनवायचं नाही, त्यांना अजिबात भाव द्यायचा नाही. आणि तुम्हाला माझ्या मनात यायचं असेल तर या, पण मी माझ्यावर त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम करणार नाही, हे जर तुम्ही स्वतःला सांगत गेलात तर नक्कीच तुमचं खूप चांगलं होणार आहे आणि तुमचं मन सर्वात आधी शांत होणार आहे, हे लक्षात घ्या. जर तुम्हालाही असे विचार त्रास देत असतील तर आजपासून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही 5-7 गोष्टी चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्या त्या तुम्ही नक्की करून पहा, फायदाच होईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, कारण बरेच जण आजकाल नकारात्मकतेच्या विळख्यामध्ये अडकून पडलेले आहेत. त्यांचं त्यांनाच समजत नाही की आपण काय करायचं, कसं करायचं, कुठून सुरुवात करायची. त्यामुळे नक्की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा. यामुळे काय होईल, जे लोक या समस्येमध्ये अडकून पडलेले आहेत तर त्यांच्यामध्ये सकारात्मकतेचा एक किरण येईल आणि ते लोक पुन्हा नव्याने जीवन सुरू करण्याचा प्रयत्न करतील. आपण परत भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि याच पद्धतीच्या सकारात्मक व्हिडिओंसाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.